एम-ए-पी-एस स्कीम सुरुवातीला ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली होती। जून 2021 पासून सुरू झालेली ही स्कीम पहिले ऑफलाईन पद्धतीने पूर्ण क्लेम्स सबमिट करणे आणि क्लेम अप्रूव्हल करणे पूर्ण प्रोसेस ऑफलाईन होती। पण ऑफलाईन पद्धतीमध्ये बऱ्याच प्रकारचे होत असल्यामुळे ही प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आणि त्यासाठी एम-ए-पी-एस डी-ई-व्ही-टी हे एक पोर्टल तयार करण्यात आलं। त्यानंतर पूर्ण प्रोसेस ऑनलाईन झाली आणि क्लेम सबमिट करण्यासाठी बँक स्टेटमेंट हायलाईट केलेलं, त्यानंतर डोमिसाईल आणि एन-ए-सी सर्टिफिकेट किंवा तुमचा कॉन्ट्रॅक्ट PDF म्हणजे तुमचा जो काही करताना जो कॉन्ट्रॅक्ट जनरेट होतो त्याची एक PDF प्रकारचे 3 ते 4 डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे होते। त्यानंतर तुमचे क्लेम अप्रूव्हल होत होते आणि त्यानंतर तुमचे पैसे येत होते। तर या प्रकारे ही सर्व स्कीम सुरू होती आणि मार्च 2025 पर्यंत ज्या मुलांनी क्लेम सबमिट केले त्या सर्वांचे क्लेम अप्रूव्हल झाले आणि ते सर्वांना पैसे आलेले आहेत। 2025 नंतर या योजनेमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे। आता सर्व मुलांना क्लेम सबमिट करण्यासाठी किंवा क्लेम अप्रूव्हल होण्यासाठी एन-ए-सी सर्टिफिकेट म्हणजेच नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट कंपल्सरी करण्यात आलेला आहे। ज्याचा उद्देश काय आहे की जेव्हा सुरू करण्यात आली होती महाराष्ट्र सरकारतर्फे तर त्यांचा उद्देश असा होता की दरवर्षी 1 लाख मुलं अप्रेंटिसशिप कंप्लीट करून आपल्याला तयार करायचे होते, असा त्या योजनेमागचा उद्देश होता। पण त्यांच्या असं लक्षात आलं की जिथं आपण कॉन्ट्रॅक्ट PDF सबमिट करून क्लेमचे पैसे देत होतो तर त्याचा काही मुलं गैरफायदा घेत होते। कारण आपल्यापैकी बरेच मुलं असे होते की त्यांचे 2 कॉन्ट्रॅक्ट किंवा 3 कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्यांनी पहिल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 8 ते 10 महिने काम केलं, कोण 5-6 महिने काम केलं आणि दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 12 महिने किंवा 2 वर्ष 3 वर्षाचे काम केलं होतं। तर ते मुलं काय करत होते की 2-3 कॉन्ट्रॅक्ट सबमिट करून वेगवेगळे क्लेम सबमिट करू शकत होते आणि बऱ्याच मुलांनी त्याचे डबल पैसे घेतलेत किंवा अशाच प्रकारचा काहीतरी त्यामध्ये घोळ झाला होता। आणि हा घोळ दूर करण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारचा मेन उद्देश साध्य करण्यासाठी की अप्रेंटिसशिप कंप्लीट करावी, मुलांनी फक्त अप्रेंटिसशिप जॉईन करून 7-8 महिने करून किंवा 5-6 महिने करून तू सोडून देऊ नये आणि ज्यांची अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेली आहे त्या सर्वांना एन-ए-सी सर्टिफिकेट भेटलं पाहिजे, जेणेकरून भविष्यात त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील। तर हा उद्देश साध्य करण्यासाठी जून 2025 पासून किंवा त्याच्यानंतर एन-ए-सी सर्टिफिकेट हे कंपल्सरी करण्यात आलं आहे। त्यामुळे फरक काय पडला तर आता फरक असा पडला की ज्या मुलांचे ऑलरेडी क्लेम सबमिट आहेत पण त्यांनी एन-ए-सी सर्टिफिकेट सबमिट केलेलं नाही त्या सर्वांचे क्लेम रिजेक्ट होत आहेत। त्या सर्वांना सांगण्यात येत आहे की तुम्ही एन-ए-सी सर्टिफिकेट अपलोड करा तरच तुमचा क्लेम अप्रूव्हल होईल। त्यानंतर ज्या मुलांची आता अप्रेंटिसशिप सुरू आहे त्या मुलांचे क्लेम सबमिट होत नाहीत, त्यांचे क्लेम सबमिटच होत नाहीत, त्यांना एरर येतोय। क्लेम सबमिट करताना त्यांना एरर येत आहे कारण ते मंथली क्लेम सबमिट करत आहेत आणि त्यांचे क्लेम तिथं सबमिट होत नाहीत। तर त्यांना पण माझा एकच सल्ला आहे की तुम्ही सर्वात आधी अप्रेंटिसशिप कंप्लीट करा, त्यानंतर एन-ए-सी सर्टिफिकेट घ्या आणि त्यानंतर तुमचे क्लेम सबमिट होतील। तर सध्या ज्यांची अप्रेंटिसशिप सुरू आहे त्यांचे क्लेम सबमिट होत नाहीत, त्यांचे क्लेम सबमिट होणे सध्या बंद आहे कारण बऱ्याच मुलांना ह्या अडचणी येतात। त्यामुळे आपण असं समजू शकतो की ज्यांच्याकडे एन-ए-सी सर्टिफिकेट नाही म्हणजे ज्यांची अप्रेंटिसशिप सुरू आहे त्यांचे क्लेम सबमिट होणार नाहीत सध्या, की ज्यांची अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेली आहे पण त्यांच्याकडे एन-ए-सी सर्टिफिकेट नाही तर अशाही मुलांनी जर तुमचे आरओकडून अप्रूव्हल झाले असतील क्लेम तर तुम्हाला पैसे भेटतील। पण तुमचे क्लेम जर पेंडिंगमध्ये असतील किंवा तुम्ही आतापर्यंत क्लेम सबमिटच केला नाही तर तुम्हाला पण एन-ए-सी सर्टिफिकेट कंपल्सरी आहे। एन-ए-सी सर्टिफिकेट जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत तुमचा क्लेम सबमिट होणार नाही किंवा अप्रूव्हल होणार नाही। तर या प्रकारच्या अडचणी येत आहेत। त्याच्यामागे उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त मुलांनी अप्रेंटिसशिप जॉईन करावी आणि अप्रेंटिसशिप जॉईन केल्यानंतर ते कंप्लीट करावी एकाच ठिकाणी आणि ते कंप्लीट केल्यानंतर एन-ए-सी सर्टिफिकेट घ्यावं, जेणेकरून भविष्यात सरकारला काही रोजगाराच्या निर्मिती करण्यासाठी किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात स्वयंरोजगार किंवा इतर ज्या योजना असतात त्यासाठी त्यांना अडचणी जाणार नाहीत आणि त्यांचा जो उद्देश आहे तो साध्य होईल। तर अशामध्ये काय लक्ष दिलं पाहिजे, सर्वात आधी ते अप्रेंटिसशिप करताना तुम्ही योग्य कंपनीची निवड केली पाहिजे की जिथून तुमचं मन उठणार नाही किंवा तुम्हाला एकदा जॉईन केल्यानंतर असं वाटणार नाही की मी चुकीच्या ठिकाणी जॉईन केलो। तर तुम्ही सर्वात आधी चेक करायचं की तुम्हाला कुठं अप्रेंटिसशिप करायची आहे, तर त्यानंतर निवड योग्य ठिकाणी करा आणि जिथं जॉईन केली तिथं पूर्ण करा, अप्रेंटिसशिप मधात सोडून जाऊ नका, अप्रेंटिसशिप कंप्लीट करा। आणि अप्रेंटिसशिप कंप्लीट झाल्यानंतर किंवा अप्रेंटिसशिप सुरू झाल्यानंतर सर्वात आधी अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवर तुमचा कॉन्ट्रॅक्ट आणि इतर डाटा त्यांनी अपलोड केला आहे का नाही हे चेक करत राहा, जेणेकरून तुमचं अटेंडन्स वगैरे सगळं तिथं अपडेट होईल आणि तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एन-ए-सी सर्टिफिकेट घेण्यासाठी काही अडचण येणार नाहीत। कुठं जर एक्झाम असेल तर तुम्हाला एन-ए-सी सर्टिफिकेटसाठी एक्झाम द्यावी लागेल आणि कुठं एक्झाम नसेल तर डायरेक्ट तुम्हाला एन-ए-सी सर्टिफिकेट भेटेल। पण ते तुम्हाला अप्रेंटिसशिप सुरू झाल्यापासूनच त्या अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती तुमचं प्रोफाईल बनवून बाकीचा डाटा तुम्हाला चेक करत राहणं जरुरी आहे की तुमची कंपनीने तुमचा डाटा तिथं फिट केला आहे नाही केला आहे ते सर्व तुम्ही चेक करत राहायचं।
जशी तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट होईल त्यानंतर तुम्हाला अप्रेंटिस सर्टिफिकेट म्हणजे NEC भेटेल. त्यानंतर तुम्ही हा क्लेम सबमिट करू शकता. तुमचा क्लेम अप्रूव्हल होईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर या संदर्भात जर तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि आमचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. ज्यांची अप्रेंटिसशिप सुरू आहे किंवा ज्यांना अप्रेंटिसशिप करायची आहे अशा मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांची मदत होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.